नमस्कार, मी चारू राकेश शिंदे. मी आज छोट्या क्रिएटर लोकांसाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तर सगळेजण हा विचार करत असन की आपण YouTube चॅनल खोलले म्हणजे आता आपल्याला पैसे चालू होणार. असं काही नसतं. ते आपण फक्त आपल्या डोक्यात आपण ते भरवलेलं असतं की आता मी YouTube चॅनल खोलले म्हणजे आता आपल्याला पैसे चालू होणार. असं काही नसतं. तर त्यासाठी आपल्याला काय क्रायटेरिया कंप्लीट करावं लागतं. जसं की 1,000 पहिला आमच्या वेळेस होतं 1,000 सबस्क्रायबर आणि 4 घंटेचा वॉच टाईम. आता सध्या तर कमी आहे. आता तर 500 सबस्क्रायबर असले तरी चालतं आणि 3 घंटेचा वॉच टाईम. हेही कंप्लीट होत नाहीये. ते आपण डोक्यात असंच बनून जातं की आपला होणार आता. एक तरी आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि त्या निमित्ताने आपण YouTube कडनं पैसे आपल्याला भेटायला लागतील. नंतर तुम्ही 4 घंटेचा वॉच टाईम आणि आता तर सध्या 500 सबस्क्रायबर आणि 3 घंटेचा वॉच टाईम. आता मी माझंच उदाहरण सांगते. मी चारू राकेश शिंदे. आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत होतो. खूप दिवस झालं म्हणजे आता मी 2021 मध्ये YouTube चॅनल खोललं होतं. 2021 आता 2025 चालू आहे. माझा फक्त आता सबस्क्रायबर 1,500 500 1,500 तरी माझे आता सबस्क्रायबर आहे आणि माझा वॉच टाइम जराही होत नाहीये. तो हर वर्षाला आपला वरती जातो. वर्षभर आपली वाट बघतो की म्हणजे ह्या लोकांचा एकतरी व्हिडिओ व्हायरल होईल आणि त्याचा वॉच टाइम कंप्लीट होईल. पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा तो वॉच टाइम पुन्हा कमी होत जातो. मग पुन्हा आपल्याला 1 वर्ष वाढून दिला असतो. तो 90 दिवसाच्या आत शॉर्ट व्हिडिओमध्ये 90 दिवसाच्या आत असतो आणि लॉंग व्हिडिओमध्ये आपल्याला तो वॉच टाइम 365 दिवसामध्ये कंप्लीट करावा लागतो. 365 दिवसात. आणि जर एखाद्या वेळेस शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याचं 9 मिलियन काहीतरी व्हायला पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपला वॉच टाइम शॉर्ट व्हिडिओ मधून कंप्लीट होतो. पण असं होत नाहीये. सध्या आता तुम्हाला वाटत असेल एवढे मोठे युट्यूबर पैसे कमवतात. ते पण असं सहज सांगतात. आम्ही युट्यूबर बंगला घेतला, आम्ही युट्यूबर गाडी घेतली, आम्ही युट्यूबर काय घेतलं. तर त्यांनी पण खूप कष्ट केलेले असतात. कारण त्यांनी सुद्धा ना आपले म्हणजे वेळ आहे ना वेळ तो ह्या YouTubeला दिलेला असतो. तर आपण सहज पण तुम्ही असं करू नका. आता सध्या पहिल्याच्या वेळेस खूप कमी होते युट्यूबर. पण आताच्या वेळेस एवढे युट्यूबर आहेत ना तर ज्यांना रिकामा वेळ असेल किंवा 1-2 घंट्यामध्ये व्हिडिओ बनवत असेल किंवा आता तुम्हाला काम सोडून तर बिलकुल YouTubeच्या नादी लागू नका. काम सोडलंय आणि आता माझा एखादा व्हिडिओ 1-2 हजार लोकांनी बघितलाय म्हणजे आपला पुढला व्हिडिओ व्हायरल होईल असं काही नसतं. तर तुम्ही तुमच्या कामाला जाऊन जर तुम्हाला वेळ त्यातून काय वाचत असेल तर तुम्ही YouTubeला देऊ शकता किंवा एखादा व्हिडिओ. आणि माझं काय म्हणणं आहे छोट्या YouTuber साठी त्यांनी सबस्क्रायबर आहे ना शॉर्ट व्हिडिओ मधून तुम्ही मिळवले ना तर जर एखाद्या वेळेस शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर तुम्ही लॉंग व्हिडिओसाठी वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. तर ही छोट्या युट्यूबर साठी आहे. आणि पुन्हा नंतर कंप्लीट झाल्यानंतर एखाद्या वेळेस आपल्याला पिन कोड येऊ शकतो. तो अमेरिकेमधून येतो. तर असं त्या YouTubeचं काय बोलतात सर्कल आहे. तर तुम्ही छोटे युट्यूबर असे विचार करत असाल की मी जर आता व्हिडिओ चालू केले म्हणजे मला आता YouTubeवरनं पैसे भेटतील. असं काही नसतं. तर थोडंसं तुम्ही पण तुमच्या हिशोबाने जे YouTuber व्हिडिओ बनवून टाकतात तर त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला कळेल की YouTubeमध्ये कसा टाइम दिला जातो आणि पब्लिकला कसं आपण व्हिडिओ मार्फत काय दाखवू शकतो ह्या हिशोबाने तुम्ही YouTubeवर येऊ शकता. तर चला बाय. माझा आता एवढाच होता व्हिडिओ.
पुन्हा नेक्स्ट टाइम मी नक्कीच हा व्हिडिओ घेऊन येईन. तुमचे कमेंट तसे मला करा, म्हणजे तसं मला व्हिडिओ बनवायला. चला तर